नमस्कार रसिक हो. द बीट क्राफ्ट हेरिटेज आयोजित नृत्य विविधा ह्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वामध्ये मी रीना लेले आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. कलाप्रेमी रसिकांना पुढच्या भागाचा पाहुणा कोण ह्याची खूप उत्सुकता असते आणि त्यांच्या ह्या अपेक्षा पूर्ण करण्यातच आम्हाला खूप आनंद आहे. पण तुम्ही याआधीचे एपिसोड बघितलेत का? नसतील बघितले तरी हरकत नाही. द बीट क्राफ्ट हेरिटेज हा माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून तुम्ही हे एपिसोड्स तिथे बघू शकता. इंस्टाग्रामवर तुम्ही नसाल तरी हरकत नाही. यूट्यूब आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही हेच एपिसोड बघू शकता. रसिक हो, कार्यक्रम आवडला तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचायला हवा असेल तर तुम्हाला तो शेअरसुद्धा करायचा आहे. आणि आता वळूया आजच्या भागाकडे. आज असा एक आगळावेगळा प्रवास अखंड 40 वर्ष खूप तन्मयतेने निष्ठेने करीत असलेला कलाक्षेत्रातील अनवट व्यक्तिमत्वांपैकी एक असलेला कलावंत आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलोय. त्यांची बोटं गाणारी, त्यांचं मन यंत्रांच्या हृदयाचे ठोके जाणणारं, तर डोक्यात अनेकविध औषधांच्या ज्ञानाचं रसायन, असं ज्याचं वर्णन करता येईल असे प्रख्यात ज्येष्ठ संवादिनी वादक माननीय राजीवजी परांजपे यांची आज थेट भेट मी आपणाला घडवणार आहे. ते फक्त संवादिनी वादक नाहीत, तर जुन्या म्हणजे विंटेज कार्सचे ते संग्राहक आहेत. त्यातील जाणकार आहेत. अनेक जुन्या महत्त्वाच्या ध्वनिमुद्रणांचे ते संकलक आहेत. नि घरचा चालत आलेला होमिओपॅथी औषधांचा व्यवसायातही ते कार्यक्षमपणे पुढे चालवत आहेत. हे सगळं अभूतपूर्व आहे. प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका हेमा लेले यांची एक कविता, ज्यात अशाच काही अवलिया दुर्मिळ संकर असलेल्या व्यक्तींचं फार छान वर्णन आहे, ती कविता आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. ती कविता आहे: असतात अशी काही माणसं ज्यांना असतो दिव्य दृष्टीचा तिसरा डोळा, ज्यांना ऐकू येतात भूत भविष्यातील अशा हाका, ज्यांना फक्त तेच प्रतिसाद देऊ शकतात. त्यांना लाभलेले असतात फुलांच्या पाकळ्यांसारखे संवेदनशील भाऊक हात, जे झंकारतात, साकारतात नि सावरतात अनेक नाजूक गोष्टींचे मर्म जाणतात. या जगामधल्या कैक सुंदर गोष्टी हेच हात आपल्याला दाखवून देतात. विशुद्ध समाधानात तल्लीन होऊन सतत कार्यरत राहतात नि भोवतालच्या सगळ्यांना ऊर्जाही देतात. अशी देणगी मिळालेले लोकच तर नव्या जगाची निर्मिती करणाऱ्या ईश्वरालाही नवी प्रेरणा देतात. अशा सर्व वर्णनाला साजेसे असं व्यक्तिमत्व आज मी आपल्यासमोर घेऊन आले. नृत्य विविधा ह्या कार्यक्रमाच्या प्रथेनुसार श्री राजीव परांजपे यांच्याबद्दल मी थोडक्यात ओळख करून देते. श्री राजीव परांजपे यांचा जन्म 30 जुलै 1955 साली पुणे येथे झाला. ते प्रसिद्ध संवादिनी आणि ऑर्गन वादक आहेत. श्री राजीवजी परांजपे यांनी साथ संगत केलेले कार्यक्रम नेहमीच रंगतदार ठरतात, हा आजवरचा अनुभव. त्यांनी 1979 साली बेगम बर्वे नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी पंडित भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, रामदास कामत, पंडित प्रभाकर कारेकर, आशा खाडीलकर, आनंद भाटे, राहुल देशपांडे यांसारख्या कलाकारांबरोबर संवादिनीची उत्तम साथ दिली. सवाई गंधर्व महोत्सव, NCPA, नेहरू सेंटर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली, रंगायन म्हैसूर, नंदीकार कलकत्ता, BMM कन्व्हेन्शन फिलाडेल्फिया आणि शिकागो अमेरिका या ठिकाणच्या मोठमोठ्या महोत्सवात त्यांनी भाग घेतला. नाटकाचे संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नावावर बरीच नाटके असून त्यात एक संस्कृत आणि एक हिंदी नाटकाचाही समावेश आहे. त्यांच्या उदंड अशा कारकिर्दीत त्यांना मानाचे असे कित्येक पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही पुरस्कार खालीलप्रमाणे: स्वरलय रत्न पुरस्कार, छोटा गंधर्व पुरस्कार, बाल गंधर्व पुरस्कार, नरहरी बुवा पाटणकर पुरस्कार, जयराम शिलेदार पुरस्कार, कला गौरव पुरस्कार, कृष्णराव गोखले पुरस्कार, वसंतराव देसाई पुरस्कार, रोटरी क्लब व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार, वसंतोत्सव पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार, हे त्यातील काही पुरस्कार. त्यांनी 10 पेक्षा जास्त नवीन संगीत नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2500हून अधिक संगीत नाटकांसाठी त्यांनी ऑर्गनची साथ दिली आहे आणि 700 क्लासिकल कॉन्सर्टना त्यांनी हार्मोनियमची साथसुद्धा दिली आहे. चला तर मग अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला भेटायला जशी मी उत्सुक आहे तसे आपणही असाल. तर सुरू करूया नृत्य विविधेचा आजचा भाग.
राजू काका, खूप धन्यवाद की तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात. तुम्ही आजवर ज्या ज्या गोष्टी केल्यात ना, त्या मला तुमच्या मर्मबंधातली ठेवच वाटेल अशा आहेत. तर मला हे विशेषतः तुम्हाला विचारायला आवडेल की संवादिनी वादन म्हणा किंवा ऑर्गन प्ले करणं म्हणा किंवा आजवर तुम्ही घेतलेलं प्रशिक्षण, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? थोडंसं मला असं वेगळं सांगावंसं असं वाटतं की माझ्या घरात ह्याचं बॅकग्राऊंड शून्य. माझ्या आईवडिलांना संगीत, नाटक ह्याची अजिबात आवड नाही. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं की मी कट्यार काळजात घुसले या एका नाटकाचे किंवा मानापमानसारखे 300-400 प्रयोग एकेका नाटकाचे, पण माझ्या आईवडिलांनी ते नाटकाचा एकही प्रयोग बघितलेला नव्हता. बरं, त्यांना इंटरेस्ट नव्हता, तर मी त्यांना जबरदस्ती ते बोलवण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे मग तसं. पण म्हणजे कॉलेज पासून ही सुरुवात झाली का तुमची? नाही, मी शाळेत असताना अगदी मॉन्टेसरीमध्ये 2-3 वर्षाचा असताना माझं रिपोर्ट कार्ड जी यायची त्याच्यात लिहिलेलं आहे की त्या शाळेतल्या बाई ज्या वेळेला पेटी हातात घेऊन गाणी शिकवायचे त्यावेळेला मी पेटीच्या जवळ जाऊन उभा राहतो किंवा वाजवायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यानंतर माझ्या मुंजीमध्ये मला पहिली पेटी घेऊन दिली, नवीन पेटी. आणि त्यावेळेला माझी बहीण बेबीताईंच्याकडे डान्स शिकत असल्यामुळे तिथे वसंतराव देशपांडे, चंद्रकांत कामत, अप्पा जळगावकर हे सगळे लोक संध्याकाळी तिथे बसलेले असायचे. तर त्यामुळे अप्पा जळगावकरांनी सिलेक्ट करून मला पहिली पेटी दिली होती घेऊन माझ्या मुंजीमध्ये, म्हणजे साधारणपणे मी 6-7 वर्षाचा असताना. आणि मग त्याच्यानंतर मी वाजवायला सुरुवात केली. तसं पारंपरिक पद्धतीचं शिक्षण काहीच नाही, कारण क्लासमध्ये जाणं वगैरे किंवा पेटी शिकवणं असं घरच्यांनाही काही वाटलं नाही की याला क्लासला घालावं किंवा काय. आणि मग त्याच्यानंतर साधारणपणे मी 14-15 वर्षाचा असताना मग मला ऑर्गनची गोडी निर्माण झाली. तोपर्यंत हार्मोनियमच होती घरात. आधी कोणीतरी एक जुनी हार्मोनियम घरात पडलेली मला आणून दिली होती. मग त्याच्यानंतर मुंजीत नवीन घेतली. मग त्याच्यानंतर ऑर्गनची जेव्हा आवड निर्माण झाली त्यावेळेला मी पुण्यातले जे बालगंधर्वांची साथ करणारे पण ऑर्गनची आवड निर्माण झाली म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात तो टोन त्याचा आवडला, हार्मोनियमचा टोन. कुठे बघितलं का तुम्ही ऑर्गन? रेकॉर्ड्स आणि रेडिओवरती ऐकून. आणि त्यावेळेला टीव्ही नव्हताच त्या काळात, काहीच नव्हतं. पण त्याची आवड, ते आवडायला लागलं ते समोर की तो त्याचा भरदार टोन, त्याचे जे हार्मोनिक्स वेगळे वेगळे त्याच्यात येतात, हे हार्मोनियमपेक्षा वेगळं असतं. आणि मग त्याची आवड निर्माण झाली. मग त्यावेळेला मी कोणाकडे तरी 1-2-3 महिने शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला, पण ते काही मला जमेना. म्हणजे त्यांचं शिकवणं मला आवडेना किंवा ते त्यांच्या मुलाला ऑर्गन द्यायचे आणि माझ्या हातात हार्मोनियमच द्यायचे. त्यांनी मला ऑर्गनला हातच लावून दिला नाही 3 महिन्यात. म्हटलं तुम्ही ऑर्गन मला शिकवणार नसाल तर मग नाही मला. मग मी सांगितलं आईवडिलांना मी नाही जाणार त्यांच्याकडे, बंद करा. त्यामुळे ते शिक्षण 2 महिनेच कसं बसं झालं. पण तिथे निदान जवळनं ऑर्गन ऐकता आला किंवा बघता आला. अदरवाईज हे वाद्य आताही आणि त्याही काळात इतकं दुर्मिळ होतं की फार कुठे ते नाहीच, त्याची उपलब्धता नव्हती. तर आणि ऑर्गन शिकवणारं असं तर मी आजतागायत कधी कोणी बघितलेलंच नाही माणूस की हा कोणी कोणाला ऑर्गन शिकवतोय किंवा यांनी शिकवलं किंवा असं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये असताना माझे काही वेगळेच छंद होते, म्हणजे विंटेज कार्स किंवा स्वतः गाडी बांधणं वगैरे. तर ते मी करत गेलो. त्यामुळे मग संगीत बऱ्यापैकी मागेच पडलं. आणि मग त्याच्यानंतर एकदम साधारण वयाच्या 25मध्ये, म्हणजे कॉलेज सोडल्यानंतर, कॉलेजमध्ये केव्हा तरी एकदा नाट्यसंगीताच्या कुठल्या तरी स्पर्धेत एक गाणं वाजवलेलं आठवतंय आणि तेव्हा चुकून पहिला नंबर आला होता. आणि पहिलं बक्षीस भीमसेनजींच्या हस्ते मला मिळालं होतं त्या काळात. मग त्याच्यानंतर बदकांचं गुपित नावाची एक एकांकिका, म्हणजे संगीतिका, ही थिएटर अकॅडमीतर्फे केली जायची. तर त्याचे मी जवळपास 50-60 प्रयोग हार्मोनियमवरच वाजवले होते. त्यामुळे मग ह्या नवीन, म्हणजे थोडंसं प्रायोगिक रंगभूमीशी संबंध आला. पारंपरिक नाटक मला माहितीच नव्हतं किंवा मी ते बघितलेलंच नव्हतं किंवा माझा तेव्हा काहीच संबंध नव्हता त्याच्याशी. पण सुरुवात झाली ती, आणि ते इंटिमेट थिएटर या नावाखाली आम्ही करत होतो. म्हणजे कुठेही झाडाच्या पाराखाली, गच्चीमध्ये, कोणाच्याही पार्किंग लॉटमध्ये, कोणाच्याही घरात किंवा कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पण म्हणजे अशा अनेक प्रकारांनी त्याचे प्रयोग झाले. त्याच्यामध्ये माधुरी पुरंदरे, चंद्रकांत काळे, वीणा देव अशी सगळी आमची टीम होती आणि जवळपास त्याचे 60-70 प्रयोग मी त्यावेळेला वाजवले. तर म्हणजे परफॉर्मिंग आर्टिस्ट अशी सुरुवात ही ह्या पद्धतीने झाली. पण मग आता हे ऑर्गनचं तुमचं आवड तुमच्यामध्ये होतीच, पण तिथे एक म्हणतो की ते खऱ्या अर्थाने सुरू झालं, असं केव्हा झालं? ते त्याच्यानंतर जेव्हा थिएटर अकॅडमीने सतीश आळेकरांचं बेगम बर्वे नाटक 79 साली आणलं, तर त्यावेळेला तोपर्यंत किंवा रादर त्याच्यानंतरही
थिएटर अकॅडमीचं संगीत म्हणजे आनंद मोडक असं समीकरण होतं. अगदीच. पण त्यावेळेला आनंदनीच सांगितलं की माझा काही गंधर्व संगीताचा अभ्यास नाहीये, तर आपण ते राजूला करायला देऊया म्हणून. बर. आणि त्या नाटकाचे म्हणजे ते खूप एक्सपेरिमेंटल पण फार माइलस्टोन गाजलेलं नाटक. हो. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडनं वेगळ्या अपेक्षा होत्या. म्हणजे त्या नाटकातला तो जो नट असतो तो अयशस्वी नट असतो, त्यामुळे त्याच्या गाण्याला टाळ्या येणं हे अपयश होतं त्यावेळेला, किंवा वन्स मोर येणं, किंवा ते इतकं चांगलं गाणं होणं की परत आम्हाला ऐकायचं आहे. त्यामुळे म्हणजे हे सगळी त्याची बॅकग्राऊंड लक्षात घेऊन मी ते केलं, त्यामुळे ते यशस्वी झालं असं मला वाटतं. की त्याच्यामध्ये चांगलं गाणं तर पाहिजे, लोकांना बेसूरता पण ऐकू शकत नाही, बेसूर बेताल, पण ते इतकंही चांगलं होता कामा नये की नाटकाची जरूर अशी होती की त्याच्यात टाळ्या नाही आल्या पाहिजेत, म्हणजे ते तितकंही चांगलं झालं नाही पाहिजे तेव्हा. तर ते चंद्रकांत काळे उलटा प्रवास म्हणतो तसं. मग त्याच्यासाठी मी जास्ती बालगंधर्वांचा अभ्यास केला, त्यावेळेला रेकॉर्ड्स ऐकून हे करून त्याच्यात जास्ती लक्ष घालून ते चंद्रकांत काळ्यांच्याकडनं आम्ही ते केलंच सगळं. पण म्हणजे सुरुवातच अशी उलट्या पद्धतीने झाली की हे खूप चांगलं नाही झालं पाहिजे, इथून सुरुवात आहे. मग त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो म्हणजे 83 साली माझ्या आधी विष्णुपंत वष्ट नावाचे एक ऑर्गन वादक वाजवत असत. आणि त्यांची खासियत अशी होती की ते सर्व तऱ्हेची नाटकं वाजवत असत. म्हणजे ते बालगंधर्व पठडीतली नाटकं, अभिषेकींच्या पठडीतली नाटकं, किंवा लावणी प्रधान, सगळ्या पद्धतीनं त्यांची मास्टरी होती वाजवण्यात. आणि 83 साली त्यांना अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. तर भरतनाट्य मंदिरचे लोक माझ्याकडे आले आणि उद्या आपल्याला जायचंय गावाला आणि तू वाजवायचंय. म्हटलं काय वाजवायचंय म्हटलं, कारण तोपर्यंत मी ऑर्गन वाजवतो म्हणजे बेगम बर्वेचं संगीत हे फार लिमिटेड होतं किंवा वेगळ्या पद्धतीचं होतं, प्रायोगिक होतं. म्हणजे तिथे पण त्यावेळेला ते आले म्हणे तुला येईल वगैरे. म्हटलं मला शक्यच नाही, कारण मला त्या नाटकातली गाणी माहीत नाहीत. बरं, तो गंधर्व ठेका अवघड असतो, तोही मला माहीत नव्हता, काहीच माहीत नव्हतं, इतकं रॉ होतं. म्हणजे मी ऑर्गन वाजवतोय हे म्हणणंच फार धार्ष्ट्याचं ठरलं असतं त्यावेळेला. ते म्हणले नाही आपण जायचं आहे आणि तू करशील ते. मग 3 प्रयोग होते आणि कोकणात होते, ते खेडेगावात होते. त्यामुळे मग मी म्हटलं आता त्यांनी म्हणजे काही ते ऐकायलाच तयार नाहीत. मी जरा प्रॅक्टिस करूया, पुढच्या वेळेला वाजवीन, असं काय काय सांगायचा प्रयत्न केला, पण ते काही झालं नाही त्यावेळेला. आणि मग गेल्यानंतर केवळ माझ्या 2 बाजूला 2 साथीदार जे होते ते म्हणजे एक अतिशय सिनियर मधुकर खाडीलकर सारंगी वादक होते, ते माझ्या बाजूला होते. तर ते म्हणले की तू काही काळजी करू नको, मला नाटक पाठ आहे, मी सूर दिला की तू फक्त सुरात वाजव आणि मी तुला आधी सांगेन हे गाणं संपल्यावर पुढचं गाणं कुठल्या सुरात आहे. आणि प्रॅक्टिस वगैरे झाली काहीच नव्हतं, काहीच नाही. आणि अचानकच मला धरून नेलं होतं. पण ते बरं वाजलं असेल असावं असं वाटतं आता. आणि उजव्या बाजूला तबल्याच्या साथीला होते चंद्रकांत कामत, त्यामुळे हे 2 एवढी मोठी माणसं होती, त्यांनीच वाजवलं. मी शोभेलाच बसलो होतो खरं म्हटलं तसं तर. पण ते बरं वाजलं असेल किंवा चांगलं झालं असेल, कारण त्यानंतर मग परत मागे वळून बघितलंच नाही. मग त्याच्यानंतर जवळजवळ 35 वर्ष भरतनाट्य मंदिरची सर्वच्या सर्व नाटकं, म्हणजे टोटल आकडा बघितला तर 50 नाटकांचे साधारणपणे 2000च्या वर प्रयोग हे एका संस्थेचे. असं मग मला वाजवायला मिळालं. पण म्हणजे त्यावेळेला तर मला थोडंसं असं वाटलं की शिक्षण काहीच नाही झालेलं. कसं काय. पण मग आता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आता तुम्हाला हळूहळू कामं मिळायला लागली होती, पण मग असं कधी तुम्हाला वाटलं का की ह्याचं आपण सविस्तर शिक्षण घ्यावं, किंवा त्यामुळे काही कमतरता पडली असं काही जाणवलं का? थोडंसं असं माझं आहे की माझी सगळीच फील्ड जी आहे त्याचे कुठे शिक्षण घ्यायची सोयच नाही. म्हणजे नाट्यसंगीत कुठेही कॉलेजमध्ये कोर्स किंवा असं काही नाहीये, त्याही काळात नव्हतं. आज आता काही काही ठिकाणी सुरू झालेत, पण कोर्स किंवा शाळा किंवा कोणी शिकवेल असं काहीच त्या काळात शक्यता. विंटेज कारचं तसंच, मेकॅनिझम मला कोण शिकवणार, मेकॅनिक्स हे शिकवायची सोयच नव्हती कुठेही. किंवा ऑर्गन रिपेअरिंग किंवा नवीन ऑर्गन तयार करणे किंवा त्याचं टेक्निकल भाग हा कुठे शिक्षणाची सोय आजही नाहीये. त्या म्हणजे आता हार्मोनियम मध्ये शिक्षण जसं आत्ता आलं तसं पूर्वी नसणारच आहे. म्हणजे तुम्ही बघून बघून जसं म्हणता की आपल्या सिनियर्स लोक वाजवतायत आणि आपण. दुसरं माझं मी डेव्हलप केल्याचा फायदा असा झाला की आता जे लोक गुरुकडे शिकतात त्यांना पहिली काळजी असते की मी काय करतोय ते गुरुला आवडेल की नाही. मला तो त्रासच नव्हता. म्हणजे गुरु कुणीच नसल्यामुळे मी जे करीन ते 3 गोष्टी मी महत्त्वाच्या मानत होतो की मी ज्या गायकाची साथ करतोय त्याला आवडलं पाहिजे माझं वाजवणं. दुसरी गोष्ट समोर जे लोक बसलेत आलेले त्यांना आवडलं पाहिजे, तरच मला पुढे कोणी बोलवेल, नाही तर मला कोणी बोलवणारच नाही. म्हणजे कला ह्या सगळ्या सिद्ध होतात. तुम्ही शिकता एका खोलीमध्ये घरात बसून, पण ते सिद्ध करायला किंवा तुम्हाला त्याचं रिकग्निशन मिळण्यासाठी पब्लिक समोर जावंच लागतं.
त्यामुळे लोकांना आवडलं तरच पुढे आपल्याला कोणी याच्यात विचारेल, नाही तर कोणी विचारणार नाही. पण काही वेळेला काय होतं की सगळे गुरु काही 100% सगळे बरोबर कुठलाच माणूस असू शकत नाही, किंवा एखाद्या गोष्टीला वेगळे वेगळे आयाम असूच शकतात की कोणी या पद्धतीने जाईल, कोणी त्या पद्धतीने जाईल, कुठल्या वेगळ्या पद्धतीने जाईल. तर मला ते सगळं, आणि त्यामुळे माझी स्टाईल ही इतर कोणासारखी नाही झाली, साथीची ती डेव्हलप झाली. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात नेहमी मी ठेवली माझ्या बाबतीत की आपण साथीदार आहोत, तर आपण गायकाच्या पुढे कधीही जाता कामा नये, ही पहिली गोष्ट. गायकाची साथ करायची आहे हां, की त्याच्या पुढे जर तुम्ही की माझं दिसलं पाहिजे, मला टाळी आली पाहिजे असं मला कधी त्याचा मोह नाही झाला. पण गायकाला सपोर्ट मिळाला पाहिजे, त्याला कॉन्फिडन्स वाटला पाहिजे, त्याला आपलेपणा वाटला पाहिजे की हा बरं वाजवतोय, किंवा आपलं कुठे चुकलं तर हा आपल्याला सुधारून घेईल, किंवा सांभाळून तिथल्या स्टेजवर सांभाळून हे मला थोडेसे माझे प्लस पॉईंट्स त्या काळात वाटत होते, आणि त्यामुळे कदाचित असं झालं असेल. त्यामुळे मग पुढे ते एकदा सुरू झाल्यानंतर मग संगीत नाटकांचं सुरुवातच झाली सगळ्या ह्याच्यात. मग परत म्हणजे माझ्या वेळेला आणखीन इतर वाजवणारे नव्हते अशातला भाग नाहीये, पण तुमचा एक ठसा वेगळा जो निर्माण झाला, आणि ती मग लोकांनाही सवय लागली, लोकांनाही सवय झाली की हा असला की चांगलं होते कलाकृती टोटल. आणि शेवटी हे टीमवर्क असतं, याचं सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे. आजकाल बऱ्याच कार्यक्रमात असं दिसतं की आपल्याकडे कार्यक्रम ओढून घ्यायचा, की मी दिसलो पाहिजे, मला टाळी आली पाहिजे. ह्याच्यात गैर आहे असं मला वाटत नाही, पण शेवटी ओव्हरऑल कलाकृती हे टीमवर्क आहे, त्याचं सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे. म्हणजे इव्हन मेन आर्टिस्टनी पण साथीदारांना योग्य तेवढी मुभा दिली पाहिजे वाजवायला, त्याशिवाय त्यांचं तरी दिसणार कसं. आपल्याच संभाषणात पुढे जाताना मला असं तुम्हाला विचारावंसं वाटतं की संगीत नाटकांना साथ संगत देणं आणि क्लासिकल म्युझिकला तुम्ही म्हणजे क्लासिकल कॉन्सर्टना तुम्ही साथ संगत देणं, या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे आणि काय नेमकं भान ठेवायला लागतं हे दोन्ही करत असताना? संगीत नाटकातलं जे संगीत हा प्रकार आहे, हा फार पूर्वीपासून सगळ्यांचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन होतं. म्हणजे एक संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि तो सांगेल तेच, अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. तर प्रत्येक जण कॉन्ट्रीब्यूट करायचा की मला ही चाल आवडली, ही आपल्या नाटकात कुठे घालता येईल वगैरे अशा पद्धतीने. आणि मग नंतर ते स्थिरावलं कुठे, तर साधारण पहिले 30-40 वर्ष, म्हणजे 31 ऑक्टोबर 1880ला आपण पहिलं संगीत नाटक शाकुंतल इथून मराठी संगीत नाटकाची सुरुवात असं समजतो. त्याच्यानंतर साधारण 30-40 वर्ष हे असं चालू होतं. मग त्याच्यानंतर ते स्थिरावलं कुठे, तर शास्त्रीय संगीतावर आधारित त्यातलं गायन इकडे ते येऊन स्थिरावलं. त्याच्या आधीच्या काळामध्ये लावणीच्या काही चाली होत्या, कीर्तनकारांच्या काही चाली होत्या, किंवा स्त्री गीतं, अंजनी गीतं, किंवा जे माझघरातल्या स्त्रिया जे काही गाणी गात असतात, हे सगळ्याचा प्रभाव ह्याच्यात. संगीत नाटकांनी एक गोष्ट केली की आम्ही कुठलंच संगीत वर्ज्य मानलं नाही. मग त्याच्यात उर्दू चाली आल्या, कानडी चाली आल्या, गझल आली, सगळे प्रकार आले, पण शेवटी त्याच्यात जो जास्ती प्रभाव आहे तो शास्त्रीय संगीताचा आहे. बरोबर. म्हणजे साधारणपणे असं म्हणता येईल ढोबळ मानाने की शास्त्रीय संगीतात जे ख्यालामध्ये आम्ही 40 मिनिटात मांडतो ते तुम्हाला इथे 5 मिनिटात 6 मिनिटात दाखवायचं असतं. मग त्याच्यात तान असते, बोलतान असते, आलाप असतो, बोल आलाप असतात. हे सगळे प्रकार, अष्टविधा जी गाण्याचे प्रकार आहेत संगीतातले, ते सगळे नाट्यसंगीतात येतात. नाट्यसंगीताची साथ अवघड अशा दृष्टीने असते की गायक जे काय गाणार आहे त्याच्या किमान 5 पट साथीदाराला माहीत पाहिजे, कारण हे मागणं फिरायचं नसतं. क्लासिकलमध्ये कसं असतं, तुम्ही एखादी गाता मग ती सोडतात, मग ती हार्मोनियमवर वाजते, म्हणजे ते रिपीट करायचं असतं. मागे इथे बरोबरीने सगळं चालावं लागतं, कारण वेळच नसतो. 5 मिनिटात एवढं जर सगळं दाखवायचं असेल तर ते गायकाच्या बरोबरीनेच चालायला पाहिजे. त्यामुळे गायक जे काय गाणार आहे किंवा त्याची जी काही कपॅसिटी असेल त्याच्यापेक्षा खूप जास्ती वाजवणाऱ्याला माहीत पाहिजे, तरच ते बरोबर जाऊ शकतो. मग ह्याच्यासाठी रियाज आला किंवा ऐकणं आलं. आताच्या काळामध्ये नेटमुळे आणि टेप रेकॉर्डर्स आणि याच्यामुळे खूप सोपं आहे. त्या काळात काहीच नव्हतं, म्हणजे मग पर्सनलीच आलं, म्हणजे मग रियाज आला परत. आणि कुठल्याही गोष्टीला रियाजाशिवाय शॉर्टकट नाहीच आहे. म्हणजे तुम्हाला जर सक्सेस हवा असेल तर त्याला काही शॉर्टकट नाही, तुम्हाला ते केलंच पाहिजे, वारंवार करत राहायला पाहिजे. आणि मग हे जेव्हा तुम्ही रोज दिवसाला 2-2, 3-3 तास रियाज करता किंवा नाटकाची प्रॅक्टिस करता, त्यामुळे होतं काय की छान ऋणानुबंध निर्माण होतात. आणि माझं असं म्हणणं आहे की गाणारा आणि वाजवणारा यांची मैत्री ही आम्हाला स्टेजवर सुद्धा जाणवते. नुसते दोन्ही आपापल्या फील्डमध्ये तज्ज्ञ आहेत की हा उत्तम तबला वाजवतो, हा उत्तम गातोय, हा उत्तम पेटी वाजवतोय, पण त्यांचे जर एकमेकाशी तेवढी मैत्री किंवा रॅपो नसेल तर ते तितकं चांगलं होऊ शकत नाही. म्हणजे ते मिळून येणं असं. आणि त्यामुळे जुन्या लोकांनी 30-30, 40-40 वर्ष तेच साथीदार आपल्याबरोबर सांभाळले, किंवा काही अनेक लोकांच्या स्टोरीज आता सांगितले की माझा साथीदार नसेल तर मी कार्यक्रम करणार नाही, इथपर्यंत टोकाला पण काही लोक गेले होते. की त्याच्यामध्ये त्यांना स्वतःचं उत्तम यशस्वी होण्यामागचं हे पण त्यांचं एक कारण आहे की त्यांनी कधी अशी
आताच्या मला खरं खूप आश्चर्य वाटतं की उत्तम गाणारे आता मला 1-2-4 काही लोक भेटले की मला कुठलाही साथीदार चालतात. अरे चालतात म्हणजे काय, तुझं गाणं खराब होतंय त्याचं काय, ती लेवल नाही ना अटेंड करू शकत जी नेहमीच्या साथीदारांबरोबर जो एक कॉन्फिडन्स असतो, ईज असते स्टेजवर बसल्यानंतर, छान वाटतं आम्हाला हे नेहमीचे किंवा साथीदार एक असले. विश्वासाचं कोणीतरी आपल्याकडे आहे की आपल्याला ते सांभाळून घेणार आहे सांभाळून असं घेणारे. एक विषय तर असतो. त्यामुळे त्या लोकांना, पूर्वीचे लोक अशी, म्हणजे मगाशी जे मी वष्टांचं नाव घेतलं, तर वष्टांनी छोटा गंधर्वांची जन्मभर साथ केली. मोठ्या लोकांनी काय विचार केला की आपलं कला चांगली दिसली पाहिजे, लोकांसमोर जाताना ते उत्तम गेलं पाहिजे, मग बाकीचं आपण नंतर बघू काय असेल ते. खरंय. आणि असे जीवाला जीव देणारे साथीदार हाच त्याला खरा शब्द आहे, दुसरा काही नाही. मग ते स्टेजवर असो किंवा स्टेजच्या बाहेर असो, कुठेही असो. आणि तुम्ही असंही म्हणालात ना की आपण जेव्हा बोलत होतो की जर का एखादं संगीत नाटक बसवलं आणि त्याची तालीम 6 महिने चालत असेल तर हर एक कलाकार, म्हणजे आता समजा तुम्ही ऑर्गन वाजवताय तर तुम्हीही तिथे तेवढाच वेळ तालमीला असायचा, तुमचं नाटकातला प्रत्येक डायलॉग पाठ असायचा. तर ह्या सगळ्या प्रोसेसविषयी काय सांगाल, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा भरतमध्ये वाजवायला लागलो त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी आमचं एक स्पर्धेसाठी मानापमान नाटक करूया असं ठरलं. मग त्यावेळेला छोटा गंधर्व संस्थेचे अध्यक्ष होते, मग ते शिकवायला यायचे. ते शिकवायला येत असताना ते नुसतं त्या नाटकातलं तेवढं गाणं असं शिक्षण कधीच नसायचं. मग त्याच्या आजूबाजूनी हा यमन झाला, मग याच्या शेजारचा राग कुठला, हा शुद्ध कल्याण कसा चालतो, भूप कसा चालतो, देशकार कसा चालतो, असं ते शिक्षण त्यावेळेला झालं त्यांच्याकडे. आणि हे प्रॅक्टिकल त्यांनी जे काय सांगितलं त्यावेळेला, मग तिथे असं व्हायचं की 2 महिने 3 महिने साधारणपणे, म्हणजे तो एक सायकोलॉजिकल नियम आहे की एक गोष्ट तुम्ही 20 वेळा केलीत की त्याची सवय होते तुम्हाला. तसं होत गेलं ते की मग नाटक पाठ झालं ते. आणि नाटक पाठ असायलाच पाहिजे, कारण बरेच वेळेला काही गमती घडू शकतात. अगदी सुरुवातीच्या काळात नाटक कंपनी असायची. तर नाटक कंपनी म्हणजे सगळे एकत्रच रोज जेवणार, एकत्रच झोपणार, एकाच वेळेला हे करणार, आणि त्यांची दिनचर्या म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत नाटक 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 एवढंच असायचं. त्यामुळे नाटकातल्या सर्व पात्रांना सर्व डायलॉग पाठ असायचे, गाणी पाठ असायची. आणि ते लोक, त्यामुळे व्हायचं काय की अडीअडचणीला एखादा कलाकार आजारी पडला तर नाटक कधी बंद झालं नाही, त्याच्याऐवजी दुसरा कलाकार तिथे उभा राहिला आणि त्याने नाटक केलं. प्रसंगवधान राखून तेवढं पटकन. आणि नाटकाच्या बाबतीत असा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की सगळ्यांना सगळं पाठ असणं. मला दुसरा एक मुद्दा सांगावा असं वाटेल की आजकाल व्याकरणात पूर्ण स्वच्छ, जसं पाहिजे तसं ह्रस्व दीर्घ पाळलेलं हे उत्तम मराठी फक्त संगीत नाटकात शिल्लक आहे आता. बाकी इतर ठिकाणी मालिकांमध्ये आणि याच्यात काय झालंय किंवा बातम्यांत सुद्धा टीव्हीवरच्या आपण काय ऐकतो किंवा वर्तमानपत्रात तर फारच सगळं परिस्थिती वेगळीच आहे. पण संगीत नाटकामध्ये फक्त अजून उत्तम मराठी शिल्लक आहे, याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ते सगळं. पण तिथेही काही वेळेला गडबड होऊ शकते. एका अर्थाची जर सारखी वाक्य असली तर जरा गडबड होऊ शकते त्याच्यात. रत्नागिरीलाच आमच्या मत्स्यगंधा नाटकाचा प्रयोग होता. त्याच्यात 4थ्या अंकामध्ये आंबा म्हणून पात्र येतं आणि ते शाल्वराजाच्या 3 मुली अंबा, अंबालिका आणि अंबिका अशा तो युद्धात जिंकून येतो. पण भीष्माची प्रतिज्ञा असते की मी ब्रह्मचारी राहणार, लग्न करणार नाही. तर ती म्हणते मग आता आम्ही काय करायचं, तू तर आम्हाला युद्धात जिंकून आणलंयस, आता आमच्याशी तुला लग्न करावंच लागेल, कारण हीच पद्धत आहे आपल्याकडे आणि हीच परंपरा आहे. तर ती अंबा हे पात्र नाटकाच्या अगदी शेवटी 10 मिनिटं काम त्यांना. त्यामुळे ते बहुतेक वेळा पहिले 3 अंक गाणी बिणी सगळं चालतं. तर ते म्हणजे जवळपास नाटक सुरू झाल्यापासून 3-3.25 तासांनी एंट्री येते. तर त्या बरेच वेळेला नवीन असतात मुली किंवा ते छोटाच रोल आहे 10 मिनिटाचा आहे, मग तो लाईटली घेतलं जातं ते. तर तसं घेतल्यानंतर इतकं विचित्र प्रसंग येऊ शकतो. मध्ये ती म्हणली, भीष्मा प्लीज माझा स्वीकार कर. संगीत नाटकामध्ये प्लीज शब्द, म्हणजे ते नाटक इतकं सुंदर चाललं होतं 3 तास की पहिला नंबर आपल्याला नक्कीच आहे, पण या एका प्लीजमुळे जे काही गोंधळ झाला. आणि ते तिने इतकं, म्हणजे नुसतं जरी निघून गेलं असतं चुकून, लोकांना कळलं नसतं, पण ते तिने इतकं हायलाईट केलं की प्रत्येक प्रेक्षकाला कळलं हे, आणि खूप टाळ्या आणि हाशा आला तिथे. तर एवढ्यासाठी स्वच्छ भाषा असणं, माहिती असणं, ते पूर्ण पाठ असणं, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात संगीत नाटकात. एका शब्दाने इतका गोंधळ होऊ शकतो किंवा हे होऊ शकतो, असं लाईटली काही घेऊन चालत नाही. आणि इकडे रिटेक नाही किंवा आपण नंतर करू, परत करू, सांगू, असा प्रकार नाही. गेलं की गेलं ते एकदा. आणि बऱ्यापैकी ही नाटकं खूप वर्ष चालत असल्यामुळे लोकांना बऱ्यापैकी माहिती असतं त्यातलं की आता काहीतरी गडबड झाली, एवढं लोकांना निश्चितच कळतं याच्यात. पण असे प्रसंग खूप वेळा येत असतात संगीत नाटकात. आणि
इथनंच म्हणजे आपण हे बोलतोय त्याच्यातच की आता ह्या सगळ्या गोष्टीला एनर्जी पाहिजे किंवा फिजिकल फिटनेस म्हणा किंवा कारण की इतका वेळ ऑर्गन जरी वाजवलं किंवा संगीत नाटकाला तर कायम उभं राहून तर ह्या सगळ्या फिजिकल फिटनेसबद्दल किंवा आता तुम्ही रियाजाबद्दल तर बोललातच, वाचनाने सुद्धा भाषा आणि हे सगळं क्लिअर होतं. तर ह्या सगळ्याबद्दल तुमचं मत काय जाणून घ्यायचंय मला. नाही, कुठल्याही कलेला फिजिकल फिटनेस हा पाहिजेच ना. कारण मी जी काही म्हणजे मला थोडंसं भाग्य असं मी माझं म्हणेन की जुन्या लोकांचे 6-7 तासाची नाटकं ते आता नवीन लोकांची 2 तासाची नाटकं, इथपर्यंत पूर्ण मला एक्सपिरियन्स 40-45 वर्ष आता मी हेच करतोय. तर त्यामुळे फिजिकल फिटनेसपेक्षा एक वेगळं म्हणजे काळजी घ्यावीच लागते प्रत्येकाने. कारण आयत्या वेळी आजारी पडलं तर 20 लोकांचा प्रश्न असतो आणि येणारे 500-700 लोक ज्यांनी तिकीटं काढली आहेत ते. त्यामुळे आयत्या वेळेला कॅन्सल करणं किंवा रिप्लेसमेंट हे शक्य होत नाही, कारण 3-3 महिन्याच्या तालमीनंतर नाटक उभं राहतं. पण वेगळे वेगळे प्रसंग म्हणजे कितीही काळजी घेतली तरीसुद्धा येऊ शकतात. असं म्हणजे आता मगाशी बोललो होतो तसं माझं विंटेज कार्स होतं, तर खूप दिवस झाले होते आणि संध्याकाळी नाटक होतं, रविवार होता, सकाळी रिकामा होतो. तर मग कुंचा घेऊन गाडी झाडायला गेलो खाली आणि गाडी धुतली आणि कुंचा घेऊन गाडी झाडत असताना त्याच्यात मधमाशांचं पोळं होतं, ते काही मला दिसलं नव्हतं. तर ती मधमाशी उडाली आणि माझ्या हाताला चावली आणि दोन्ही हात माझे असे एवढे सुजले आणि त्या दिवशी काहीच करता येणं शक्य नव्हतं. म्हणजे किती काळजी घेतली तरी असे प्रसंग येऊ शकतात. मग शेवटी मी अगदी नवख्या मुलाला वाजवायला बसवलो, मी शेजारी बसलो आणि अर्ध त्यांनी अर्ध मी किंवा मी तोंडी सांगतोय मग तो हे करतोय, असं कसं तरी ते नाटक पार पडलं. किंवा आयत्या वेळेला एक 2-3 वेळेला असा प्रसंग आला की मुंबईतनं गाडी निघाली 10 वाजता सकाळी, पुण्यात प्रयोग होता संध्याकाळी 5 वाजता, म्हणजे साधारण 4-4:30 पर्यंत गाडी पुण्यात पोचायची. आणि आयत्या वेळेला 10 वाजता शिवाजी मंदिरहून मुंबईतनं गाडी सुटली तर तो ऑर्गनवाला आलाच नाही काही कारणाने. मग तिथून मला त्यावेळेला मोबाईलही नव्हते, त्यामुळे मग तिथून पुन्हा जिकडून लोकल मला कोणतरी ट्रंक कॉल केला आणि सांगितलं की 5 वाजताचं नाटक तुला वाजवायचं नव्हते ना, काहीच नव्हतं. हां, मग त्यामुळे मग त्यांनी मग मला सांगितलं की आज तुला म्हटलं अरे तुला वाजवायचं म्हणजे काय इतकं काय सोपं आहे का ते, हे काय. पण नाही, ते माहिती असल्यामुळे किंवा खूप नाटकं बघितलेली असल्यामुळे अभ्यास असल्यामुळे ते जमून गेलं आणि काही कोणाला कळलं पण नाही की आयत्या वेळेला आज काही चेंज झालाय. क्षेत्रात आपण असतो ज्याची पूर्ण माहिती असणं आणि कॉन्फिडन्स असणं त्याच्यावर, तो खोटा नको कॉन्फिडन्स, तो सिद्ध करावा लागतो दरवेळेला असलेला कॉन्फिडन्स बरोबर आहे म्हणून. म्हणजे तेच जसं तुम्ही म्हणालात की मला आयत्या वेळेला तिकडे घेऊन गेले, पण हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये त्यांना होता की हा वाजवू शकेल किंवा वाजवूच शकणार, किंवा रादर ते शक्यच नव्हतं कॅन्सल करणं, काही दुसरा पर्याय नाही म्हणून मला नेलं असेल त्यांनी. पण मग त्याच्यानंतर मी संगीत नाटकांचा अभ्यास सुरू केला. पण दुसरं असं झालं की घरात अजिबात कल्चर नसल्यामुळे मी जेव्हा नाटक वाजवलं, जवळजवळ सगळी नाटकं मी जेव्हा वाजवली तेव्हाच पहिल्यांदा बघितली. म्हणजे शिकवणारं कोणी नव्हतं, रेकॉर्डिंग त्या काळात काही फार असे म्हणजे नेट वगैरे काही नव्हतं, त्यामुळे असं काही अवेलेबलच नव्हतं. तर जुजबी थोडीशी तालीम करायची आणि मग नाटक करायचं असं. पण जमलं ते समोर किंवा मग नंतर मी नाकारायला लागलो की असं मी आयत्या वेळचं नाही करणार, आता मला तालीम द्या, हे करा, मग करूया. मग त्यामुळे झालं काय की माझ्यामुळे इतरांना तालमीची सवय लागायला लागली किंवा जे हळूहळू हातातनं सुटत चाललं होतं. काय झालं, आता अंतरं पण वाढली आहेत, लोकही लांब लांबनं यायला, पेट्रोल खर्च, जाण्या येण्याचा वेळ, ट्रॅफिक जॅम, हे सगळं करून आता ना संगीत नाटकाला तसं दिवस वाईट आले तर त्याला इतर कारणं खूप आहेत. नेसेसरीली फक्त हे सगळं करून आल्यानंतर सुद्धा आपल्याला करेक्ट मार्गदर्शन मिळतं असं पण नाही होऊ शकत ते. म्हणजे तिथे म्हणजे असंही आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत की एक तर करेक्ट मार्गदर्शन की सुरू कुठून करावं, करेक्ट, आणि तशी लोक जी तुम्ही म्हणताय की तुमच्या वेळेसारखी मिळणं, डेडिकेटेडली ते काम करणं. बरेच संगीत नाटकातले किंवा परफॉर्मिंग आर्टिस्ट जे होते ते तसे उत्तम शिकवणारे गुरु होतेच असं नाही, त्यांचं स्वतःचं उत्तम होतं सगळं, पण मग ते तुम्हाला इनडायरेक्टली शिकावं लागतं. डायरेक्ट त्यांना शिकवायची नाही का असेल असं नाही. म्हणजे मी असेही काही लोक बघितलेत की स्टेजवर इतके उत्तम आहेत पण शिकवायला गेले की फार पंचायत, म्हणजे गुरु शिष्यावर ओरडणं, त्याला हाकलून देणं किंवा तुला काही येतच नाही असं सारखं हे करणं. त्यामुळे शिकवणं हाही वेगळाच प्रकार आहे, आता ते माहितीच आहे तुला, मी काही वेगळं सांगायची जरूर नाही. पण ह्या सगळ्या एक्सपिरियन्समधनं तुम्ही म्हणता तसं तुम्हाला खूप शिकायलाही मिळालं आणि तुम्ही त्याच्यामध्ये बेटर आपण काय करू शकतो स्वतःचं तुम्ही ज्ञान स्वतः वाढवलं, डेव्हलप करायला लागतं. याच्यासाठी मी त्या जुन्या लोकांचा एक्सपिरियन्सचा उपयोग करून घेतला खूप, त्यांच्याशी बोलायचो, गप्पा मारायचो, किंवा मग थोडक्यामध्ये काय आहे ना की तुम्ही जितके एकत्र राहाल तेवढं ते विकसित होत जातं. फिजिकल फिटनेसचा जो मगाशी झाला होता की एक मला नक्की सांगायला आवडेल या निमित्ताने की
नीतू मणके फाउंडेशन म्हणून मुंबईला होतं, तर ते नीतू मणके हार्ट स्पेशलिस्ट जे होते त्यांचं अचानक हार्ट फेलनीच निधन झालं. तर त्यांच्यासाठी आम्ही कट्यारचे प्रयोग केले, जे कुठेच घडलेले नाही. असं आम्ही 4 तासाच्या नाटकाचे कट्यारचे एका दिवसात सलग 3 प्रयोग केलेत. हे कोणीच केलेलं नाही, पूर्वीही केलेलं नाही, कुठेही झालेलं नाही की एका दिवसात. कारण 4 तासाचं नाटक गायचं असतं. म्हणजे पहिला प्रयोग सकाळी 9:30ला सुरू केला, तो 1ला संपला. दुसरा प्रयोग 5ला सुरू केला आणि त्याला जोडून मध्ये फक्त पहिले लोक बाहेर जाऊन 9:30च्या प्रयोगाचे लोक आत येणं एवढाच वेळ मध्ये होता. कारण 4 तास तर नाटकच चालतं सगळं. सलग 2 प्रयोग, मेकअप काढलाच नाही 2 रात्रीच्या प्रयोगात. म्हणजे रात्री 2 वाजता ज्या वेळेला संपलं नाटक त्यावेळेला सगळ्यांची अवस्था जी काय होती, पण सगळ्यांचं कोऑपरेशन आणि सगळ्यांचा फिजिकल फिटनेस होता. ह्या संभाषणात मला पुढे खूपच महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचार, कारण खूप ऐकलंय ह्या तुमच्या गोष्टीबद्दल की वेळ, वक्तशीरपणा, काय सांगाल? कारण तुमचे खूप साऱ्या गोष्टी ऐकल्यात मी. बालगंधर्व प्रेक्षकांना मायबाप म्हणायचे कायम, तर त्या मायबापांची आपल्याला काळजी घेतलीच पाहिजे ना. लोक लांबनं येतात आपल्या नाटकासाठी, त्यांचा प्रवासामध्येच 1-1, 1.5 तास जातो. बरं, संगीत नाटकं आमची ही मोठी असतात, म्हणजे पूर्वी जेव्हा होती तेव्हा, तर मग 5 तासाचं नाटक आणि त्या प्रेक्षकाचा जाण्या येण्याचा 1-1 तास. तर ही आपली जबाबदारी आहे की वेळेवर सुरू झालंच पाहिजे. का नाही करायचं वेळेवर सुरू? आणि लोकांना नाही वेळेवर सुरू होत, जाऊ थोडं उशिरा, अशी आपणच सवय लावली ना गाण्यासाठी, केव्हाही उशिरा यायची. तर हे मी माझ्या याच्यात करतो. आणि मग काही तरुण गायक असले, लहान मुलं, म्हणजे माझ्यापेक्षा 15, 20, 25 वर्षांनी लहान गायक असतात, त्यांच्याबरोबरही मी वाजवतो. मला आनंद असतो त्याच्यात. पण तिथे त्यांना माझा हे असतो, धाक असतो की 6चा कार्यक्रम असेल तर कोणी नाही आले तरी हरकत नाही, मी स्वतः पेटी घेऊन स्टेजवरती 6ला मांडी घालून बसून राहतो, तुम्हाला यायचं तेव्हा या. पण शेवटी अशा गोष्टी कराव्या लागतात काही नाईलाजाने. पण मला असेही काही आत्ता गायक माहिती आहेत यंग जनरेशनमधले की आपण वेळेवर गेलं तर आपली किंमत राहत नाही, असं मला तो सांगत होता. म्हटलं हे तुझं तुझ्यापाशी ठेव, मी वेळेवर जाणार, म्हटलं तुला नाही यायचं. पण प्रॉब्लेम असं झालं की साथीदार तयार आहेत आणि मेन गायक काही येत नाही म्हणून त्यांनीच शिव्या खाल्ल्या शेवटी. हे चुकीचं आहे. म्हणून मला हे नाही आवडत की वेळ, कारण लोक नाहीतर मग येणार नाहीत. प्रत्येक वेळेला तासभर उशीर आहे. आणि मी ज्या मोठ्या लोकांच्याबरोबर राहिलो त्यांचे संस्कारही माझ्यावर आहेत. म्हणजे छोटा गंधर्वांच्याबरोबर खूप मी 10 वर्ष खूप वाजवलं, तर ते 8:30चा कार्यक्रम असला तर 8:15लाच स्टेजवर जाऊया म्हणून मागे लागायचे. किंवा त्यांच्या घरी मी 7:30ला त्यांना घ्यायला येतो म्हटलं तर त्याच्या आधी 10 मिनटं ते कपडे वगैरे घालून तिथे फेऱ्या मारत उभे असायचे त्यांच्या वरांड्यामध्ये. म्हणजे मला एका माझ्या US टूरला असं झालं होतं की आमचा खर्च आणि याचं काही जमत नाही असं कुठेतरी लक्षात आलं. तर ते गायक होते, ते मला म्हणले की आपण इथे आपलं गाणं ऐकवायला आलो आहे, तू सांगशील तेवढ्या पैशात फुकट म्हटलं तरी आपल्याला गायचं, कारण नाही तर घरीच बसणार ना आपण. ह्याचा पुढच्या टूरला आपल्याला उपयोग होईल, त्याचं पुढे लोकांना ऐकवायचं. आणि एकदा घेतलं की घेतलं, शब्द दिला की दिला, हे फार महत्त्वाचं आहे. मग बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे मला अगदी मोठ्या लोकांचंही माहिती आहे की भीमसेन जोशींनी बोलवलं वाजवायला, पण त्या साथीदारांनी काय सांगावं की नाही मी कीर्तनाची साथ करणारे, मी त्यांना शब्द दिला आहे, त्यांना मी असं केलं की दुसऱ्यांनी बोलवलं तर ते मला नाही चालणार, म्हणून त्यांनी त्यांना नकार दिला की मी ऑलरेडी शब्द दिलेला आहे. मी पण असं खूप पाळलं आयुष्यात की एकदा आपण शब्द दिला की दिला, मग तिथे हे नाही. माझ्यासमोर प्रश्न असायचा, म्हणजे जे आमचे शब्दवेध संस्थेचे कार्यक्रम होते तर त्याला माणसं कमी यायची समोर, आणि वेरे अगेन्स्ट इट की समोर खूप माणसं असलेले संगीत नाटक की हाऊसफुल 500-700 माणसं वगैरे वगैरे. पण मला नेहमी चॉईस जेव्हा करायचं असायचं तर मी पहिल्यांदा जे नवीन प्रयोग आहेत किंवा ज्याला माणसं नाही येणार आहे ते माहिती असून सुद्धा त्यांना हे, कारण ते माझ्याशिवाय दुसरं कोणी वाजवू नाही शकणार आहे. तो आयत्या वेळेला तालीम कोण करणार? कारण ह्या सगळ्या जे आम्ही कार्यक्रम केले, आणि ती सिन्सिरिटी आता मला फार कमी दिसते. लोक कष्ट करायलाच तयार नाही आहेत की त्यांना वेळ नाही, त्यांना सगळ्यांना क्विक हे पाहिजे रिस्पॉन्स आणि क्विक यश पाहिजे. असं नाही होऊ शकत. मग ती तेवढी दर्जा राहत नाही त्याच्यात. आणि मग म्हणजे कलेच्या बाबतीत असा सिरियसनेस कमी झाला तर कलेचीच क्वालिटी कमी होत चालली, आणि मग ते कोण बघणार पुढच्या वेळेत. राजीव काका, ह्याच्या पुढे मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा वाटतो की पंडित भीमसेन जोशी यांच्यापासून ते आत्ता तुमचा शिष्य परिवार, ह्या सगळ्यांबरोबर तुम्ही साथसंगत केली आहे, नेमकं ह्या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगाल? त्यातल्या घटनांबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली मी नाट्यसंगीत आणि संगीत नाटक हा माझा खूप आवडीचा विषय. मग त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून मला शास्त्रीय संगीत आणि क्लासिकलच्या मैफली वगैरे वाजवायला मिळाल्या. म्हणजे तेच लोक नाट्यसंगीत गाणारे ज्यांच्याबरोबर मी खूप वर्ष वाजवत होतो, त्यांना जेव्हा क्लासिकल गायचं असतं तर ते म्हणायचे वेगळा माणूस कशाला पाहिजे, तुला येतं आहे की सगळं, तर तूच वाजव. मला थोडासा त्याच्यामध्ये नको वाटायचं ते, कारण प्रॉपर माझं शिक्षण झालेलं नाही, मग आपल्याला ते नीट वाजवता येईल की नाही.
पण मग तिकडे माझा संयम थोडासा उपयोगी आला की जास्ती वाजवायचंच नाही, बेतानीच वाजवायचं आहे. किंवा माझं असं म्हणणं आहे की तुमचा हात चांगला चालतोय म्हणून तुम्ही ख्याल सुरू झाल्यावर पहिल्याच वेळेला तान वाजवलीत तर कोण तुम्हाला हे करेल. त्यामुळे नॉर्मली ज्या माझ्या वादनाला टाळी येण्याची शक्यता आहे किंवा जे वेगळ्या पद्धती ते मी इंटरव्हल नंतरच वाजवतो, मी आधी ते दाखवायलाच जात नाही. म्हणजे संयमित साथ आणि कार्यक्रम चढत चढत गेला पाहिजे हे मी या सगळ्या याच्यातनं शिकलो. मोठ्या लोकांच्या सहवासात आल्याशिवाय ते किती मोठे ते आपल्याला कळत नाही. भीमसेन जोशींच्या बाबतीत असं झालं की त्यांनी आयुष्यात खूप शेवटी फक्त नाट्यसंगीताचे कार्यक्रम सुरू केले. आता जेव्हा ते रंगवाणी या नावाने, तर रंगवाणीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केल्यावर त्याला ऑर्गन पाहिजे. मग पुण्यामध्ये ऑर्गन आणि हार्मोनियम असं दोन्ही मॅच केलेलं एका सुरात एकजीव केलेलं लागतं त्याला. तर ते कोणाकडे अवेलेबल नसल्यामुळे ते माझ्याकडून नेलं गेलं. पण मग म्हटलं की 2-3दा असं झाल्यानंतर मग मी हळूच बारीकसा निरोप पाठवला की मलाही वाजवता येतं, म्हणजे मला वाजवायचं आहे असं मी कधीच कोणालाच आजतागायत म्हटलेलं नाही. पण समोर त्यांच्या कानावर जर जाईल ते की फक्त तुम्ही वाद्यच का नेता माझी, वेळेला मग भीमसेनजींच्या ते कानावर गेलं. ज्यांच्याकडे तुमची वाद्य जात होती त्यांना बघणं, त्यांच्या शेजारी बसणं हीच तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असणार आहे. मग ते त्यांच्या कानावर गेल्यानंतर ते म्हणले ठीक आहे पुढच्या कार्यक्रमाला आपण राजूला बोलवू, काही हरकत नाही म्हणून. पण मला मोठेपणा त्यांचा असा दिसतो की त्यांच्याबरोबर मी जवळपास 15 कार्यक्रम वाजवले, शेवटचे त्यांच्या आयुष्यातले. पण प्रत्येक वेळी ते स्वतः फोन करायचे आणि निघालात का, सावकाश गाडी चालवा, घाई करू नका, व्यवस्थित पोचा, अमुक ठिकाणी जा, ही जी साथीदाराची काळजी घेणं किंवा त्यांचा पहिलाच फोन आला त्यावेळेला त्यांनी विचारलं होतं की असा असा कार्यक्रम आहे 2-3 महिन्यांनी आणि तुम्ही माझ्याबरोबर वाजवाल का. म्हटलं अण्णा वाजवाल का, जगातलं काय असेल ते सोडून मी येणार म्हटलं, असं एवढी संधी कोण कशी सोडेल. मग म्हणले की तुम्ही माझ्याबरोबर कधी वाजवलं नाही तर रियाज करायला लागेल. म्हटलं ओके, उद्या येऊ का सकाळी. मला तर घाईच झाली, कधी आता आपल्याला वाजवायला मिळते. नाही म्हणे मी आत्ता मुंबईला चाललो आहे, मग 2 दिवसांनी बघू, 4 दिवसांनी बघू. असं करता करता 2 दिवसावर कार्यक्रम आला, तेव्हा फोन केला. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तुमची इतके ठिकाणी साथ ऐकली आहे, तुम्हाला काही माझ्याबरोबर प्रॅक्टिसची जरूर नाही, आपण डायरेक्ट स्टेजवर भेटूया. म्हणजे मग तेव्हा माझ्या लक्षात आलं डायरेक्ट स्टेजवर भेटू. हो. बर. आणि मग त्यावेळेला आम्ही गेलो, टिळक स्मारक मंदिरला कार्यक्रम होता. मी खाली बसलो होतो, म्हटलं अण्णा खूप टेन्शन आलंय तुमच्याबरोबर बसायचं आणि कोणालाही येणारच नाही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या माणसाबरोबर. तर ते म्हणले या इकडे बसा म्हणून. त्यांनी मला शेजारी बसवलं, खांद्यावर हात ठेवला, फोटोग्राफरला बोलवलं, फोटो काढा आमचे. म्हणजे म्हणे तुझी भीती जाईल, काय घाबरायचं आहे त्याच्यात. आणि म्हणे एक लक्षात ठेव की आपण स्टेजवर आहोत 2 जण आणि समोर सगळे 1000 लोक खाली बसलेत, हे का बसले त्याचा विचार कर की आपलं काहीतरी वेगळं आहे त्यांच्यापेक्षा म्हणून आपण वर होतो आणि ते खाली आहेत सगळे. रामदास कामतांच्या बद्दल ते इतकं आमचं प्रेम होतं, इतकं हे होतं. म्हणजे माझ्यापेक्षा ते जवळजवळ 25-27 वर्षांनी मोठे वयानी. पण एकदा जमल्यानंतर ते छान असायचं. म्हणजे ते मुंबईहून आले तरी घरी यायचे, माझ्या पत्नी त्यांच्या पत्नी त्या एकमेकी तुळशीबागेत जायच्या आणि त्या इतक्या साध्या होत्या रामदास कामतांच्या. त्या एकदा नाटकाला बसल्या होत्या, माझी बायको चुकून त्या दिवशी त्यांच्याबरोबर कोणी नाही बसायला म्हणून आली होती आणि इंटरव्हलमध्ये त्यांनी, म्हणजे ते गोव्याच्या भाषेमध्ये ए म्हणतात, हो वगैरे नवऱ्याला म्हणत नाहीत. तर त्या मला म्हणाल्या की हा इतका का गातोय. म्हटलं हो त्यांच्यासाठी लोक आलेत, पण एवढं गावं लागतं का नाटकात, इतकं का गातोय. म्हटलं म्हणजे अगदी बरोबर चाललंय जे काय होतं ते इतक्या साध्या होत्या, अशिक्षित होत्या, फार शिकलेल्या वगैरे नव्हत्या. पण त्यांना म्हणजे आपला नवरा किती मोठा आहे किंवा त्याच्यासाठी काय हे याचंही काही हे नव्हतं. हां, ते म्हणजे मोठ्या लोकांच्या सहवासात आल्याशिवाय किंवा हे झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही हे लोक का मोठे झाले. कारण मी याच्याकडे पैशासाठी कधी बघितलंच नाही. मी आज तगायत कोणाला माझ्या वाजवण्याचे एवढे पैसे घेईन असा आकडा सांगितलेलाच नाही इतके वर्षात. आजकाल कला ही खरंच करिअर म्हणून बघितली जाते. म्हणजे असं होत नाही की जसं तुम्ही म्हणालात की कधी तुम्ही पैसे सांगितले नाहीत किंवा त्या कलाकारांनी मोठमोठ्या सुद्धा पैशाची अपेक्षा न करता स्टेजवर आजपर्यंत कला आपली सादर केली, अर्पण केली. पण आज ह्या कलाक्षेत्राचा विचार करताना असा विचार होऊ शकत नाही, अनफॉर्च्युनेटली म्हणू आपण. तर ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे असं वाटतं? नाही, पैशाची सगळ्यांना जरूर आहे, जीवन जगण्यासाठी आवश्यकता आहेच. फक्त तुम्ही किती आवश्यकता आहे आणि आपण जे काही पैसे मागतो तेवढी आपली लायकी आहे का, आपली तेवढी कुवत आहे का, आपला तेवढा रियाज झालाय का, हे सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुम्ही एक सर्टन स्टेज जर ती स्थान तुम्ही मिळवलेलं असेल तर पैसे मागायची जरूरच नाही, ते आपोआप येतात. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणता ते लोकांनी ठरवायला पाहिजे. हां, म्हणजे आपणच ठरवलं मी एवढे पैसे घेतले तरच वाजवीन किंवा हे करीन. आणि दुसरं जे मला की एकदा स्टेजवर तुम्ही बसलात तर ते टीमवर्क आहे, हेच हल्ली कमी दिसतं.
प्रत्येकजण आपल्याकडे कार्यक्रम ओढायला बघतो की हे माझं दिसलं पाहिजे, माझं हे तर कलाकारांनी एक निश्चित लक्षात ठेवावं की तुमच्याकडे जर तेवढं चांगलं असेल तर तुम्हाला काही मरण नाही, तुम्हाला येत राहतं. आता माझ्या वेळेला काही कॉम्पिटिशन नव्हती असं नाही, होतेच ना वाजवणारी लोक किंवा इतरही क्षेत्रात असतातच ना. पण तुम्ही मला हेही सांगितलं होतं की तुम्हाला जसा ऑर्गन हवा तसा तुम्ही तो करून घेतला. करून नाही घेतला, मी स्वतः केला. स्वतः त्याचा झालं असं की मी ज्या वेळेला सुरुवात केली ऑर्गन वाजवायला त्यावेळेला एक तर ऑर्गन वाद्यच कमी होती आणि रिपेअर करणारे सगळे संपले होते ऑलमोस्ट. मग आपलं वाद्य आपल्याला जर नाही रिपेअर करता आलं तर त्याचा उपयोग काय. तर त्यामुळे मग मी स्वतः ते शिकून घेतलं आणि मग माझ्या विंटेज कार्समधला किंवा इंजिनिअरिंगचा किंवा वर्कशॉप्सचा जो अनुभव होता तो सगळा मी इकडे वापरला आणि माझ्या पद्धतीने माझी वाद्य तयार केली. त्यामुळे मी ती विकण्यासाठी बनवली नाहीत, त्यामुळे मी त्याचा व्यवसाय नाही केला की नवीन केले आणि विकली आहेत वाद्य. हा मला व्यवसाय करायचा नव्हता. पण तर त्याच्यासाठी आपलं प्रकृती उत्तम पाहिजे, वाद्य उत्तम पाहिजे, वेळेवर आपण तिथे हजर पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही म्हणता तसं खरंच की तुम्ही तुमच्या वाद्याची जर का तुम्हाला माहिती असेल तर हे होणार नाही. आणि ते उत्तम म्हणजे जसं शरीर उत्तम अवस्थेत पाहिजे तसं वाद्यही उत्तम अवस्थेत पाहिजेच. मला थोडंसं माझं भाग्य असं वाटतंय की मी संपूर्ण 4 तासाची 5 नाटकं अमेरिकेत करू शकलो. म्हणजे विश्वनाट्य संमेलन मगाशी उल्लेख केला त्याच्यात कट्यार केलं, बेगम बर्वे केलं होतं. त्याच्यानंतर मीना नेरुरकर म्हणून फिलाडेल्फियाला राहतात, त्यांनी लिहिलेलं एक अवघा रंग एक झाला म्हणून अप्रतिम नाटक होतं. तर ते BMM मध्ये आम्ही केलं होतं. त्याच्यानंतर मानापमान नाटक 13 साली बॉस्टनला केलं होतं आणि संशय कल्लोळ आता रोड आयलंड्सला हे शेवटचं केलं. पण आता नाटक, संगीत नाटकाची परिस्थिती गेल्या 5-7 वर्षाचा विचार करता खूप कमी होत गेले ते. पण मला असं वाटतं की त्याची कारणं फार वेगळी आहेत. दार्वेकर, कानिटकर आणि शिरवाडकर यांनी ज्या लेवलची नाटकं लिहून ठेवली त्या लेवलचं लेखनच होत नाहीये. त्यानंतर झालेलं नाही गेले 40-50 वर्षात त्या लेवलचं लेखन. तर आता तसे चांगले लेखक पाहिजेत. पण दुसरं मला असं एक म्हणता येईल की मी त्याच्यात काय करू शकलो तर आम्ही चांगले लेखकांची प्रोज नाटकं निवडली, त्याच्यात गाण्याच्या जागा निर्माण केल्या आणि तेवढे एक पॅसेज काढून टाकायचं आणि त्या पॅसेजच्या ऐवजी गाणं लिहून घ्यायचं. असं करून संगीत नाटकं केली तर अजूनही चालतील ती खूप. पण आता ती आटोपशीर पाहिजेत ना. तर त्या पद्धतीने 7-8 नाटकं मी केली. पण मी जी नाटकं केली ती टेल्को कलासागर या संस्थेसाठी केल्यामुळे त्याला लिमिटेड हे होतं की आम्ही व्यावसायिक नाटकवाले नाही, त्यामुळे नाहीतर तो प्रयोग यशस्वी होऊ शकतो. आणि विषयातलं नाविन्य येणं आवश्यक आहे. आता तेच खूप झालंय आणि शक्यतो बहुतेक सगळी नाटकं संगीतकार किंवा गायक किंवा त्याच्या आयुष्यावर, तर तसं नाही. मध्ये एक असं खूप वेगळ्याच विषयावर नाटक केलं होतं. एक म्हणजे खजुराहोमध्ये जी शिल्प आहेत सगळी, तर त्याच्या मागची भावना काय किंवा ती कोणी निर्माण केली आणि मंदिरामध्ये हे अशी शिल्प कशासाठी, तर हा विषय घेऊन त्याच्यावर एक नाटक लिहिलेलं होतं. पण असे अगदीच वेगळ्या विषयावरती जर संगीत नाटकं केली तर चालतील, पण ती आटोपशीर पाहिजेत, 2-2.5 तासात संपली पाहिजेत, कारण थिएटर मिळत नाही. बरोबर. आणि करणारे आर्टिस्ट खूप लांब राहत असल्यामुळे ते खूप वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे खूप पसरट 4 तासाचं नाटक तर तेवढं पाठांतर आलं ना, 150-150 पानं. ते 60-70 पानातलं नाटक असेल तर ते करू शकतील. तर अशा पद्धतीने त्याचं एकदा पुनरुज्जीवन होणं आवश्यक आहे. बरोबर. तसं जुन्या नाटकाचे जे मध्ये आनंद भाटे, राहुल देशपांडेंनी काही प्रयोग केले, सौभद्राचे प्रयोग केले, तर मला त्याचं आश्चर्य असं वाटलं की तरुण लोक खूप यायचे त्या नाटकाला आणि 500 रुपये तिकीट असताना सुद्धा 2 लाख रुपये कलेक्शन होणं किंवा बालगंधर्व आणि यशवंतरावला हाऊसफुल होणं, तर मी सगळ्याच नाटकात सहभागी होतो त्यात. तर मला असं म्हणता येईल की तुम्ही जर चांगलं दाखवलं तर ते मेलेलं नाही अजून, पण आपणच कुठेतरी कमी पडतोय आणि ते नवीन पिढीप्रमाणे काळाप्रमाणे बदलायला पाहिजे. वेगळे वेगळे विषय आले पाहिजेत, सामाजिक विषय त्याच्यात आले पाहिजेत आणि अशा पद्धतीने नवीन संगीत नाटकं केली तर उज्ज्वल भवितव्य आहे त्याला, नाही असं नाही. पण ते होत नाही. आता तेच तुम्हाला म्हणणार होते की जसा काळ बदलतो तसं कला सुद्धा त्या अनुषंगाने मोल्ड आपण करायला पाहिजे आणि त्यामुळे किंवा सोशल मीडियाचा सुद्धा आज हातभार आहे. काय सोशल मीडियाबद्दल तुमचं काय, ह्या दोन्ही अंगाने, एकतर चांगल्या ह्याने आणि एकतर वाईट ह्याने. आपण चांगलं जर का विचार केला तर आत्ता ही कला घर बसल्या, जसं आपण म्हणतो की संगीत नाटक आता दुर्मिळ होत चाललंय, पण ह्याच्यावरून आपण जर का काही बोलू इच्छितो किंवा करू इच्छितो तर ते लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकतो, अशी आत्ता सिच्युएशन आहे. सोशल मीडियाबद्दल काय सांगाल? सोशल मीडियापेक्षा मला असं म्हणायचं आहे की आता पोचू शकतं हे मान्य आहे, पण काय पोचवणार तेच नाही, वस्तूच नाही आपल्याकडे पोचवायला. चांगलं काही दाखवण्यासारखं नाहीच आहे आता, तर काय पोचवणार आपण. उत्तम होतं त्याचं रेकॉर्डिंग नाहीये, ते अवेलेबल नाही, कारण ती माणसं, ती जुनं होतं, त्या काळात इक्विपमेंट नव्हतं म्हणून ते झालं नाही.
पण जे काय अवेलेबल असेल, म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग खूप आहे आणि मी ते काम माझ्यापुरतं तरी त्या अभ्यासाने केलं की माझ्याकडे आज जवळपास 4 तासाचं एक अशी 500च्या वर संगीत नाटकं रेकॉर्डेड आहेत. म्हणजे एक कट्यार काळजात घुसली एक नाटक घेतलं तर त्याच्या 40 कॉपीज माझ्याकडे आहेत. कारण पात्र वेगळी होती, ती वेगळी वेगळी. संगीत पण नाटक म्हणजे बघण्याची आहेत का? नाही, ऐकायची. ऐकायची. कारण बघायची त्या काळात सोयच नव्हती, कॅमेरेच नव्हते, ते बंद होऊन 40 ऑडिओ आहेत, ऑडिओ आहेत, त्याच्यावरून अभ्यास ज्याला करायचा त्याला करता येऊ शकतो. तर मुळामध्ये पहिली गोष्ट संगीत नाटकासाठी की योग्य वयाची योग्य पात्र पाहिजेत. एक 10 वर्ष 15 वर्ष गाणं झाल्याशिवाय तुम्ही संगीत नाटकावर स्टेजवर उभं राहून गाऊ शकत नाही, कारण वाद्य साथ लांब असते. तर त्यासाठी योग्य वयाची योग्य पात्र, योग्य दिसतील अशी. आपल्याकडे काय असतं, चांगला गाणारा असला की तो कुठेतरी उंचीने 4 फूट असतो किंवा कुठेतरी काहीतरी, म्हणजे तो नाटकाला योग्य नसतो. जो नाटकाला फिगर उत्तम आहे, सगळं छान दिसतं, त्याचं गाणं वाईट असतं. बरोबर. किंवा अशा सगळ्या ह्याच्यात ते ह्याच्यामुळे ते मागे पडलं. ह्या सगळ्याला पुनरुज्जीवन देण्याचं तुमचं कार्य आहे. तर हे कार्य पुढे सुरू राहावं ह्यासाठी आपण काय करू शकतो असं तुम्हाला वाटतं? काय करू शकतो? खूप निराशाजनक आहे असं नाही, पण ज्या तऱ्हेच्या स्पर्धा आहेत त्याच्यातनंच पुढे यायला पाहिजेत. आता गव्हर्नमेंटनी काय करायला पाहिजे, जी पहिली आलेली नाटकं आहेत त्याचे 5 गावात प्रयोग स्पॉन्सर करणं किंवा निर्णय ठिकाणी ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आधी आत्ता जे लोक कोणी कामं करतायत लोक, ते पदरमोड करून खूप कष्ट करून कुठून तरी पैसे आणून ते नाटक उभं करतात. पण ते उभं केल्यानंतर त्याचे पुढे आणि माझं तर असं म्हणणं आहे की जे कष्ट करणारे लोक आहेत 3-3 महिने तालमी करतात बिचारीने, 1-2 प्रयोगात नाटक संपतं. हे चूक आहे. त्यांना निदान प्रयोग तरी करायला मिळायला पाहिजेत ना. कुमार गंधर्व, बालगंधर्व, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व ही माणसं एकच होणार आहेत. त्यामुळे पहिलं त्यांची कॉपी करणं सोडून द्या, ही पहिली गोष्ट. आणि ह्यांनी कधीच सांगितलं नाही की माझी कॉपी करा. हे तर उलटं म्हणायचं की तुम्ही तुमच्या आवाजात गा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. कारण त्यांच्या गुरूंनी कधी त्यांनी कॉपी नाही केली. तुम्हाला गुरु नसल्यामुळे एक प्रकारचं स्वातंत्र्य होतं की मी हे करून बघतो आणि मग हे सक्सेसफुल होतं की नाही. पण ह्या दोन्ही गोष्टी फारच वेगवेगळ्या आहेत. पण ह्या दोघांचे तोटे फायदे असू शकतात. ह्या गुरु परंपरेबद्दल किंवा वारसा आपण म्हणतो कलेचा, प्रवाही कला राहिली पाहिजे, ह्या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे एक 10-15 वर्षापूर्वीपर्यंत शक्य होतं. आता सोशल मीडियामुळे, म्हणजे मगाचा जो प्रश्न, नेटवरती आणि युट्यूबवरती तुम्हाला इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि त्याच्यावरच लोक शिकून आपण झालो तयार असं स्वतःच डिक्लेअर करतात. हे नाहीये तसं. लोकांनी ऍक्सेप्ट केल्याशिवाय तुम्ही कलाकार नाही होऊ शकत. आणि कलाकार हा शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असतो. त्याला आपल्याच चुका दिसत असतात, आपलं हे असतं. संगीत नाटकातला दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्या रेकॉर्ड ज्या आहेत त्या सगळ्या ऑथेंटिक लोक समजतात, मी नाही समजत. त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये रेकॉर्ड आकाशवाणीवर वाजल्याशिवाय नाटक चालत नसे. त्यामुळे अभिषेकींनी समजा मत्स्यगंधा 64 साली केलं तर नाटक सुरू झाल्यानंतर पहिल्या 2 महिन्यातच त्याच्या रेकॉर्ड्स काढल्या. पण आपण एक रामदास कामतांचं उदाहरण घेतलं तर त्याच्या पुढे 60 वर्ष त्यांनी ते गाणं गायलं, देवाघरचे आता कुणाला गुंता तर हृदय आहे. तर ते काही ते एकाच जागेवर राहिलं होतं का? किंवा रेकॉर्ड जी होती ती पहिल्या 8 दिवसात होती. तेव्हा ते अजून सांगतात की पुढे 60 वर्ष माझा काही विचार नाही झाला का, माझा स्वतःचा काही विकास झाला की नाही, मला वेगळं गावाचं वाटलं की नाही. तर त्यामुळे ते जे रेकॉर्डमधलं गाणं आहे ते ऑथेंटिक समजायचं का ते 50-60 वर्ष विचार केल्यानंतर गात होते ते ऑथेंटिक समजायचं. तर इकडे सोशल मीडियामध्ये गडबड होते सगळं. किंवा काही ठिकाणी जास्ती शास्त्राच्या नियमात अडकल्यामुळे गडबड होते. म्हणजे यातलं उदाहरण घेतलं तर एखादा अभंग आहे, जोहार मायबाप सारखा, तर हे नाट्यगीत आहे का अभंग आहे? तर स्पर्धांमध्ये मी जेव्हा परीक्षक म्हणून जातो तेव्हा माझं सगळ्यांशी वादच होतो की ते म्हणतात की नाही हा अभंग आहे, हे नाही चालणार. म्हटलं नाही चालणार नाही, नाटकात आलं म्हणजे नाट्यगीत. जेव्हा गोष्ट चालली एक त्याच्यामध्ये ते गायलं गेलं आणि नाटकात आलं आणि ते अनेक लोकांनी अनेक वर्ष गायलं तर देन इट इज नाट्यगीत. तुम्ही याला अभंग आहे म्हणून त्याला रिडिक्युल कसं करता किंवा मार्कच नाही द्यायचे त्याला, असं नाही होत. तिसरी गोष्ट अशी की जी काही संगीत नाटकातली जी गाणी आहेत ती सगळी मराठीमध्ये आहेत जास्ती करून. तर मराठी शब्द उच्चारला की त्याला काहीतरी अर्थ आला की भाव आला त्याच्या मागनं. हे वेगळं तुम्ही काढू शकत नाही की मग तो भाव तुम्ही व्यक्त करू शकता का तुमच्या गाण्यात. ही नाट्यसंगीतातली अत्यंत आवश्यक गोष्ट आहे जी आता विसरली गेली आहे. आणि त्यामुळे आम्ही गातो तेच शब्द गातो, अर्थ कळतो लोकांना, पण भाव असतो का त्याच्यात? तसे साथीदार पण आजकाल संयमित नाही मिळत की ते नाटकाचा भाव आणि शब्द कळला पाहिजे. म्हणजे पुन्हा तो जरी तबलजी असला, तो जरी ऑर्गन वादक असला तरी त्याला उत्तम मराठी कळलं पाहिजे, त्याच्या मागचा अर्थ कळला पाहिजे. नाही तर कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे किंवा त्यांनी समजावून घेतलं पाहिजे. तर ही पूरक साथ जी असते ती नाट्यसंगीताला अत्यंत आवश्यक असते. क्लासिकलमध्ये किंवा इकडे थोडं इकडे झालं तर चालून जातं.
पण ते नाट्यसंगीताला नाही चालणार. मला अजूनही नवीन नवीन नाटकामध्ये अशा जागा सुचतात, सापडतात की अरे हे आपण इतके वर्ष नाही केलं, तर 50 वर्ष आपण हे करतोय, पण हे आपल्याला आधी का नाही कळलं. आणि संगीत नाटकाच्या बाबतीत जी काय नेटवर माहिती आहे त्यातली 50% माहिती चुकीची आहे किंवा कमी अभ्यासाची आहे किंवा वरवरची आहे. त्याच्यात कोणी डीपली विचार करून किंवा एका बाजूनीच बघितलंय त्याच्याकडे आणि असं आहे. त्यामुळे मला तर सोशल मीडिया हे संगीत नाटकाला मारक आहे असंच माझं म्हणणं आहे. कालचं आपण आज करत नाही, आजचं उद्या करत नाही. वादनातही तसंच आहे की काल मी एखाद्या ठिकाणी इथे अशी कॉर्ड दिली, आज मी ती देणार नाही, आज मी वेगळं काहीतरी करीन, म्हणून वादन वेगळं दिसतं, म्हणून मग मला परत परत लोक बोलवतील की काहीतरी वेगळा विचार मिळतो, गाणाऱ्याला पण मिळाला पाहिजे आणि ते सगळं पुन्हा टीमवर्क, सगळ्यांना ते जमलं पाहिजे, म्हणजे रियाज आला परत. बरोबर. आयत्या वेळेला असं स्टेजवर जमून काहीतरी मी वेगळं वाजवलं, वेगळं केलं, तसं नाही चालत ते. काका, आज आपण इथे ऑर्गन ठेवण्याचं कारण असं आहे की तुमच्या पुढच्या पिढीला म्हणा किंवा आम्हाला, माझ्या रसिक प्रेक्षकांना ह्या वाद्याची माहिती मिळावी. मला हे वाद्य सांगा ना. ॲक्च्युली संगीत नाटकामध्ये जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला फक्त 2 विंगांमध्ये 2 तानपुरे आणि पखवाज एवढंच साथ असायची. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे जवळपास 40 वर्ष संगीत नाटक झाल्यानंतर ऑर्गनचा प्रवेश झाला याच्यामध्ये. तर शेवटी काय, त्या काळात साऊंड सिस्टीम नव्हत्याच, सो रिक्वायरमेंट अशी असते की ते कर्कश पण नाही वाजलं पाहिजे आणि शेवटच्या लाईनीत ऐकू गेलं पाहिजे. तर हे वाद्य नॉर्मली चर्चेसमध्ये प्रार्थनेसाठी डिझाईन केलेलं आहे. तर त्यामुळे त्याचं असं असतं की शेजारी उभं राहिलं तरी तुम्हाला त्रास होणार नाही किंवा खूप लाऊड वाटणार नाही, पण शेवटपर्यंत ऐकू जाईल. म्हणजे हार्मोनियम पेक्षा ह्याचा आवाज थोडा खूपच वेगळा असतो. बरं. मुळात 2 प्रिन्सिपल अशी वेगळी आहेत की हा व्हॅक्युमवर चालतो आणि हार्मोनियम आपण भात्यातनं हवा भरतो आणि ती सुरातनं बाहेर पडते. ते प्रेशरवर चालतं आणि हे व्हॅक्युमवर चालतं. हा मुळात त्यातला फरक आहे. पण ऍट द सेम टाइम हार्मोनियमचं टेक्निक वेगळं आहे, ह्याचं टेक्निक वेगळं आहे. ह्याच्या पट्ट्या, लांबी, रुंदी पण वेगळी आहे. त्यामुळे हार्मोनियमचा असा आम्ही हात टाकतो 6 आणि 6, तर तो याच्यामध्ये अजून लांब करावा लागतो. म्हणून ते दोन्ही वाद्य वाजवू शकणारी माणसं फार कमी आहेत. तर हे पायानी त्याचे बेलो करून आतमध्ये व्हॅक्यूम तयार करतो आपण आणि ते इकडून वरनं दाबलं की त्यातनं हवा पास होते. आणि पण मग हे सतत आपल्याला पाय करायला लागतात का? अच्छा. ते वाजवताना. आणि म्हणूनच 6-6 तासाची संगीत नाटकं म्हणजे हे खूप फिजिकली टायरिंग असतं, कारण दोन्ही हात आणि दोन्ही पाय करत राहायचं आणि नाटक 6-7 तास चाललं जाणार. अच्छा. असं ते. पण म्हणून मग हळूहळू हे लोप पावत गेलं का? लोप पावत गेलं त्याचं कारण मुळामध्ये नवीन आलेच नाहीत आपल्याकडे. आणि जगभरामध्ये साधारण 50 साली वॉर नंतर नवीन ऑर्गन बनलेच नाहीयेत. म्हणजे आता कुठेही ऑर्गन दिसलं वापरले जायचे त्या काळात ते होत होतं. आणि आता इलेक्ट्रॉनिक वस्तू आल्यानंतर ह्याला कोणी विचारत नाही. त्यामुळे आणि त्याचा साईज, त्याचा आकार, त्याचं वजन याच्यामुळे तसं ते प्रॅक्टिकली कुठे नेणं आणणं सोपं नाहीये, ते अवघड आहे. त्यामुळे त्याचं हे कमी होत गेला. आणि आता नवीन जरी ऑर्गन बांधणारे कोणी लोक आहेत, पण त्यांना काम नाही. असे सहजपणे अवेलेबल नाहीयेत मार्केटमध्ये. नाही, अजिबातच नाही आणि कधीच नव्हते. पूर्वीपासून तुम्ही हे करून घेतलंय, तुम्ही इन्व्हेंट केलंय, हे बांधलंय. म्हणजे मी त्याचं माझं जे ऑटोमोबाईल मधलं इंजिनिअरिंगचं ज्ञान होतं त्यातले स्प्रिंग्स म्हणजे ब्रासच्या होत्या, लोखंडाच्या होत्या, ते मी बदलल्या वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये जे मला वाटलं ते मी करत गेलो आणि ते माझ्या हातात चांगलं चाललं. म्हणजे हा नशिबाचा भाग का कष्टाचा भाग का काय मला माहित नाही, पण साधारण 3200 कार्यक्रमामध्ये वाद्यांनी कधीही त्रास दिलेला नाही. काहीही चुकून सूर अडकून राहिला किंवा पायाचा आवाज येतोय किंवा असं कधीही झालेलं नाही. त्याचं मेंटेनन्स म्हणजे शरीरासारखंच ते मेंटेन करावं लागतं. तुम्ही इतक्या प्रयोगांना वापरले, जेवढे प्रयोग तुम्ही केले. बरं काका, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि नेहमी माझा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की कलाक्षेत्रात पाय रोवू इच्छिणाऱ्यांना किंवा आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? एकतर आता आधुनिक काळाप्रमाणे आणि ह्याच्याप्रमाणे फुल टाईम कलाकार ही संकल्पना जरा मागे पडते असं मला वाटतंय. कारण प्रत्येकजण त्याच्यात यशस्वी होऊच शकेल असं हे तुमच्यावर अवलंबून नाही. तुमचे सिन्सिअर एफर्ट्स पाहिजेत. हे तर जितकं खरं आहे तितकं आजूबाजूची परिस्थिती किंवा मी कलाकार आहे हे लोकांना पटवून देणं किंवा लोकांना ते पटणं, तर ह्या गोष्टींसाठी मला असं म्हणायचं आहे की कला ही तुम्ही थोडीशी मागे ठेवली तरी हरकत नाही. पहिलं पोटापाण्याचं काहीतरी नक्की झालं पाहिजे आणि मग उरल्या वेळात तुम्ही 3 तास 4 तास कलेला देऊ शकता. काही इतकं अवघड नाही आहे ते. पण फक्त कलेवरती जर जगायचं ठरवलं तर जरा अवघड वाटतंय किंवा रिस्की वाटतं ते. म्हणजे सगळेजण यशस्वी होऊच शकतील असं नाहीये, होणार नाहीत असंही माझं म्हणणं नाही. पण पूर्वीच्या काळी जेवढे होऊ शकले होते, कारण त्यांच्या बिचाऱ्यांच्या अपेक्षा कमी होत्या. त्यांना गाडी पाहिजे, बंगला पाहिजे असं काही पूर्वीच्या काळी फार कलाकारांना नव्हतं.
पण त्यांच्या अपेक्षाही कमी होत्या, पण त्यांना समाधान आणि आनंद जे होता ते समोरच्या आलेल्या श्रोत्यांचा आनंद, त्यांचं समाधान हे त्यांना जास्ती महत्त्वाचं होतं. आजकाल असं त्यांनी पोट नाही भरू शकत. त्यामुळे आजकाल पहिलं कुठेतरी तुमचं काहीतरी मिनिमम इन्कमचं एक साधन आणि हे पाहिजे. दुसरं एक मला बोलावंसं वाटतं जे बऱ्याच लोकांना आवडणार नाही, की कितीही परफॉर्मिंग आर्टिस्ट असला तरी त्याला महिन्याला 2 कार्यक्रम 3 कार्यक्रम म्हणजे 6 तास फक्त काम असतं आणि मग बाकी रिकामा वेळ फार असतो. आणि एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, तसं मग त्याला फाटे फुटायला लागतात. तेव्हा ज्यांना कार्यक्रम कमी मिळत आहेत त्यांनी निदान शिकवण्याचं तरी करावं. पण पुन्हा तिथे प्रश्न असतो की तुम्हालाच फारसं काही येत नाही, मग तुम्ही शिकवणार काय. पण ते किंवा मग मला जसं मेडिकलमध्ये पॅरामेडिकल प्रकार असतो तसं प्रत्येक आर्टिस्टला माईक, साऊंड सिस्टीम किंवा ह्या मिनिमम गोष्टी आल्याच पाहिजेत. त्या त्यांनी शिकण्यामध्ये वेळ घालवावा किंवा त्याच्यात प्रयोग करावे, त्याच्यात स्वतःचं हे करावं. तर ह्या सगळ्या पॅरा म्युझिकल गोष्टी ज्या प्रत्येकाला आल्याच पाहिजेत. म्हणजे डान्समध्ये म्हणाल तर मग कोणी मेकअप शिकून घ्यावं, कोणी हेअरस्टाईलचं शिकून घ्यावं किंवा रंगसंगतीचं हे ज्ञान, किंवा टेक्निक्स एवढी पुढे गेली आहेत की माईकची पोझिशन, माईक कसा लावा, माईकपासून किती अंतरावर बोलावं, कुठल्या कंपनीचा माईक आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, हे सगळं कलेच्या इतकंच महत्त्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे. या गोष्टी पण तर नवीन पिढीला म्हणजे हे तुम्हाला शिकल्याशिवाय पर्याय नाही. आता आमचं चालून गेलं. ह्या नृत्य विविधा ह्या उपक्रमातनं कायम माझा हाच विचार असतो की नृत्य, गायन, वादन हे आपण स्टेज समोर असतो, पण ह्या ज्या बॅकस्टेजच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कलाकारांना कळाव्यात, ह्यासाठी नाही, कळायलाच पाहिजे. ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि तरच तुम्ही उत्तम प्रकारे लोकांना प्रेझेंट होऊ शकाल. बरं, लोकांना काही कळत नाही की हा माईकचा दोष आहे का, गाणाऱ्याचा दोष आहे का, साऊंड सिस्टीमचा दोष आहे का, काय आम्हाला नाही नीट ऐकू आलं एवढं ते सांगून 1 मिनिटात तुम्हाला रिडिक्यूल करू शकतात. टेक्निकल गोष्टी ह्या प्रत्येक कलाकाराला मिनिमम तरी कळल्याच पाहिजेत आणि त्या आल्या पाहिजेत. आणि हे सगळं मिळून कला कॉन्ट्रीब्यूट होते. असं नुसतं आपलं काम पण उत्तम ते तर करायलाच पाहिजे. म्हणजे नाटकाच्या बाबतीत मी असं म्हणतो, ते बाकीचं जाऊ दे रे, तर तुझं तू काम नीट केलंस तरी नाटक 50% झालं, मग पुढचं पुढे बघू. किंवा वाद्याच्या बाबतीत मी म्हणतो की तुमचं वाद्य अतिशय उत्तम सुंदर टोनचं असेल तर निम्मं काम झालं. मग तुम्ही चुकीचं किंवा जरा वाईट वाजवलं तरी ते पटकन लक्षात येणार नाही. पण मुळात जर तुमच्या वाद्याची काळजी घेतली नाही किंवा ते जर तेवढं उत्तम नसेल वाद्य, तर नुसतं वाजवणं उत्तम असून बघत नाही. पूर्वीच्या काळी असे काही आर्टिस्ट मला माहिती आहेत, माझ्या हातात कुठली पेटी देती छानच वाजेल. तुम्ही म्हणता तुम्हाला हा गर्व झाला, हे चुकीचं आहे. असं नाही आहे. ते तुमच्या हातात जर चांगली पेटी दिली तर उत्तमच वाजेल ना ती. पण तुम्ही असं वाटेल तर याच्यावर हे करत जाऊ नका. त्यामुळे मग स्वतःची वस्तू नीट पाहिजे, स्वतःचं वाद्य नीट पाहिजे, स्वतःचे कपडे आपल्याला मापाचे पाहिजेत. म्हणजे काही काही प्रसंग इतके वाईट आलेत की केवळ त्या कलाकाराचं लक्ष नव्हतं म्हणून. खूप असा जाडजूड एक कलाकार होता आणि स्टेजवरती खूप असं त्याला फिरायचं होतं आणि त्याच्या कमरेच्या सुरुवारीची नाडी तुटली स्टेजवरती. काय करणार तुम्ही, आत जाऊ शकत नाही, बाहेर येऊ शकत नाही. किंवा बऱ्याचशा नाटकांमध्ये अशी तलवार लावलेली असते, ती जर तुम्हाला नीट हँडल नाही करता आली तर ती तुमच्याच 2 पायात येते आणि तुम्ही पडू शकता. तर याची प्रॅक्टिस करायला पाहिजे, याची सवय. म्हणजे थोडक्यात काय की आजूबाजूच्या सर्व परिस्थितीवर तुमची कमांड पाहिजे किंवा तुम्हाला ते कळलं पाहिजे इथे काय होऊ शकतं काय. म्हणजे एका संगीत नाटकामध्ये नऊवारी नेसून शरद तळवलकर होते लक्ष्मीधराचं काम करत आणि क्षमा वैद्य होत्या भामिनीचं काम करत, आणि इतकं त्यांनी नाटकात नसलेली वाक्य घेऊन किंवा इतकं हसवलं लोकांना, इतकं हसवलं की ती आतनं ज्या वेळेला एंट्री घेतली त्यावेळेला नऊवारी साडी नेसलेली निर्या सुटल्या स्टेजवरती. कारण ते त्यामुळे ह्या गोष्टी प्रॅक्टिसच, म्हणजे तुमचं भान पाहिजे किंवा टोटल संपूर्ण परिस्थिती तुमच्या हातात पाहिजे. जसं ते पहिल्याच वेळेला पण बोललो की नाटकात कोणी विसरलं किंवा 2-4 पानं पुढे गेलं, मग त्याला परत कसं आणणार जागेवर. असं झालंय ना तुमच्या बाबतीत पण की 17 पानांनंतर तो गेला. ती वाक्य सारखी असली की त्याचं म्हणजे फार चूक आहे असं नाही, पण तिथे याच्यासाठी रियाज महत्वाचा असतो की कोणीही चुकलं तरी त्याचं शेवटी पर्यवसन कशात होतं की ते नीट नाही झाला कार्यक्रम, हे नाही होता कामा केव्हा. याच्यासाठी सगळ्यांचं कोऑपरेशन असणं, सगळ्यांची मैत्री असणं, सगळ्यांनी मिळून मिसळून वागणं हे अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. जेव्हा एखादी चांगली कलाकृती आपण बघतो, भले ते डान्स असेल, नाटक असेल, क्लासिकल मैफल असेल, वॉटेवर, आणि त्याच्यात जे दिसत नाही अशाही सगळ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, फार ऑर्गनायझर पासून की मागे काय बॅकड्रॉप असणार आहे, तुमचे कपडे काय असणार आहे, तुमचं बसायची जागा नीट आहे की नाही, फिजिकल फिटनेस जसं मगाशी म्हटलं की तो उत्तमच पाहिजे, तुमचं व्यवस्थित असलंच पाहिजे. ह्या गोष्टी सांभाळायलाच पाहिजेत प्रत्येकाने सगळ्याच बाबतीत. शो मस्ट गो ऑन हे तर आहेच त्यातलं कुठल्याही परिस्थितीत.
काका, तुमच्या आजच्या मार्गदर्शनावरून आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना मला एक नवीन दिशा नक्कीच मिळाली आहे. तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.